अमरावतीमधून एक बातमी समोर येते जिथे एका बिल्डरने थेट शेतकऱ्यांच्या शेतातून नाला तयार करून तब्बल 20,000 स्क्वेअर फूट जमीन वाढवल्याचा गंभीर आरोप होत आहे। वाडकी गावातील शेतकऱ्यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा दावा केला आहे। एसडीओ आणि तहसीलदारांचे जैसे थे आदेश असतानाही काम रात्रंदिवस सुरू असल्याचे चित्र आहे। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ अंतर्गत येणाऱ्या मौजे वाडकी गावामध्ये एका बिल्डरने मोठी मनमानी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। बिल्डरने आपल्या शेतात असलेल्या नाल्यात माती टाकून तो बुजवून त्यावर प्लॉट तयार केले आणि शेतकऱ्यांच्या शेतालगत नवीन नाल्याचे बांधकाम मध्यरात्रीपासून सुरू केले। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या 15 ते 20 शेतकऱ्यांनी आपली व्यथा सिटी न्यूज समोर मांडली आहे। मी डॉक्टर चंद्रशेखर गिरी, इथे रामगावला 2 एकर माझी शेती आहे। ह्या लेआउट मधला जो सर्वे नंबर 61 आहे हा रामगावचा आहे आणि याचं क्षेत्रफळ 1.11 आहे। याच्यातून पूर्णपणे नाला गेलेला होता आणि त्याच्यानंतर आमचे जे बाजूचे जे रामगावचे शेतकरी आहेत त्याचं जवळजवळ 10 ते 15 लोक आहेत। 10 ते 15 लोकांचं 25 ते 30 एकर शेती आहे। त्या नाला शिफ्ट केल्यामुळे आमचा एक तर रोड बंद झालेला आहे। याच्यातून रोड होता, शिव रोड होता, हा शिववर वाडकी, रामगाव आणि नांदगाव पेठ याच्या शिववरून हा नाला गेलेला आहे। आधी याच्यापासून राडगाव नांदगाव जो सिटी लाईनला रोड गेलेला आहे त्याच्यातून इकडून ट्रॅक्टर रेती हे ट्रान्सपोर्ट होत होती। तरी यांनी हा अखंड नैसर्गिक नाल्याचं क्षेत्रफळ मोजणी शीटमध्ये 20 गुंठे दाखवलेलं असताना 1 गुंठाही शिल्लक न ठेवता नाल्याची अरुंद नाली केलेली आहे। त्याच्यामुळे आणि आज आम्ही त्यांना सकाळी आलो आणि त्यांना म्हटलं की हे बांधकाम आमच्याजवळ आदेश आहे की जैसे ती स्थिती आहे। नंतर तुमचा सहाय्यक संचालकने यांनी एक आदेश कॅन्सल केलेला तो दाखवला तरी या बिल्डरच्या विरोधातच आहे की बा काम। बिल्डरचं नाव आहे विजय तळडा, सुभाष तळडा। विजय तळडा, सुभाष तळड्याचे फोनवरून आम्ही बोललो। फोनवरून तुम्ही म्हणते की तुम्ही तहसीलदार काय, तहसीलदाराचे आदेश आम्ही केसमध्ये सगळेजण असताना तहसीलदाराचा आदेश नाही आहे तर पण नैसर्गिक नाला शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे त्यांना ऐकायला मनाई केली। शेतकऱ्यांचा आरोप आहे की बिल्डर लॉबी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूमाफियांना मोठा अभय देत आहे। अमरावती शहरात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत आणि अशा स्थितीत बिल्डरने नाला बुजवून 20,000 स्क्वेअर फूट जमीन तयार केली आहे, ज्याची आजची किंमत सुमारे 2.5 कोटी रुपये असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। हे शेतकरी एकदम म्हणजे सामान्य आहेत, गरीब म्हटलं तरी चालते, काही अल्प मजुरी करणारे अशा प्रकारचे शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या शेतात अन्याय होत आहे। या अन्यायाविरुद्ध वाचा पुढल्या गेली पाहिजे। मला सांगा, बिल्डरचं नुकसान होते असेल तर किती होत असेल? एवढ्यासाठी जर ते एका स्क्वेअर फूटसाठी जर शेतकऱ्याचं शेताची पायमल्ली जर होत असेल, आता डॉक्टर साहेब आम्ही सर्वांनी अर्ज दिले। अर्ज जवळपास कलेक्टर, त्याच्यानंतर तहसीलदार, भूमी अभिलेख, पटवारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनाही सांगितलं आणि इथले जे बिल्डर आहेत त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा हे नाला थांबवा, परंतु ते थांबवायला तयार नाही। माझ्या शेतापासून नाला गेलेला होता आणि ह्या शेता अक्षरशः ह्या नाला 61 सर्वे नंबरमधून त्यांच्या याच्यातून गेला होता। यांनी तो बुजवला आणि आमच्या शेतात घातला आणि नाल्याचं पात्र खूप मोठं होतं आणि छोटं करून टाकलं नालीसारखं। आता आमच्या शेतात पाणी जात आहे, याला जबाबदार कोण आहे? कोणाचं आहे, कोण कुलही कृत्य? हे एक बिल्डरने गोविंदा ग्रुप, सुभाष तळडा आणि विजय तळडा यांनी हे नाल्याचं पात्र कमी केलं आहे। तहसीलदार एसडीओ कारवाई करतो, तहसीलदार एसडीओ आणि सगळ्यांचे मी पत्र दिलेले आहे, तरी पण याच्यावर काही ॲक्शन होत नाही आहे। कसं आहे, यांचं नुकसान करू आपण, कसे आपल्या कमी किमतीमध्ये शेत विकतील आपल्याला, हा त्यांचा मूळ मुद्दा। जो नॅचरल नाला आहे तो त्याच्या जाग्यावरून हटवून आमच्या शेताकडे वळवण्यात आला आणि तो पण एक नाली म्हणून छोटीशी। या पद्धतीनं त्यांनी आमचं नुकसान केलेलं आहे। पाणी आमच्या शेतामधून जात आहे आणि ते शेत त्यांनी आमचं कोरून नाली केलेली आहे। नाला जो नॅचरल आहे तो त्यांनी पुरा बुजवला आहे आणि त्यामध्ये त्यांनी लेआउट टाकण्याचं काम केलेलं आहे। विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी या नाल्याचे काम जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशांची बिल्डरकडनं सर्रास पायमल्ली सुरू आहे। तहसीलदार लोखंडे यांच्या आदेशाने तलाठी गावंडे आणि कोतवाल महल्ले यांनी घटनास्थळी येऊन काम थांबवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरीही काम थांबले नाही। शेतकऱ्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे, परंतु पोलिसांनीही घटनास्थळी दखल घेतली नाही असा शेतकऱ्यांचा दावा आहे। अखेर शेतकऱ्यांनी सिटी न्यूजशी संपर्क साधला आणि आमच्या टीमने
तातडीने घटनास्थळी जाऊन त्यांची कैफियत ऐकली. सर्वप्रथम मी आपल्या सिटी न्यूजवाल्याचं स्वागत करतो. इथे सिटी न्यूज आली पण तहसीलदार इथं अजूनपर्यंत आलेले नाही. शतशः सिटी न्यूजवाल्याचे धन्यवाद. आणि 1-1, 2-2 एकरवाल्याचे कास्तकार आहे. ज्या बिल्डरच्या नावानं अमरावतीत मोठे मोठे कीर्तन भागवत याच्या नावाने सत्कार करते आणि इथे कास्तकाराच्या शेपटावर पाय देऊन आमच्या पैशावर तिकडे याचे नाव होऊन राहिले. आणि हे जे 1-1, 2-2 एकर कास्तकार आज तुम्ही पाहिलं आहे साहेब, सगळे दिसत आहे. आणि विजय लोखंडेने इथे यायला पाहिजे. उद्या चालून जर इथे एखाद्याचा मर्डर झाला, कमी जास्त झाला, तर याला तहसीलदार जबाबदार राहणार आहे. माझं इथे 4 एकर शेत आहे आणि माझ्या शेताचा पूर्ण नुकसान होत आहे. आम्ही समजा सर्व शेतकरी सर्व मजूर वर्गच आहे. बिल्डर लोकांनी असं नाही करायला पाहिजे असं वाटतं आहे. आम्ही तक्रार केली आहे, सर्वांकडे गेली आहे. 2 वर्षापासून यांच्या मागे लागला आहे. तरी या बिल्डर लोकांनी सर्वांना पैसे खाऊ घालून आदेश पारित करून शनिवार रविवारी पूर्ण काम करून घेत आहे. या लेआउटचा नकाशा नांदगाव पेठ पार्ट 2 सर्वे नंबर 462-1, 463-1, 463-1B, 463-1-3, 463-2, मौजे वाडकी गट नंबर 53-1, 54-55 आणि मौजे रामगाव गट नंबर 34-1, 61 येथील आहे. नाल्याचे बांधकाम पूर्ण न करताच 11 जुलै रोजी सहाय्यक संचालक नगर रचना अमरावती नम्रता बोबडे यांनी जैसे थे आदेश पारित केले आहेत. असे असतानाही नाल्याची रुंदी कमी करून अरुंद नाला बांधण्याचे काम सुरूच आहे. या गंभीर कामावर आक्षेप घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रतिभा चंद्रशेखर गिरी, नीता निर्गुणराव शेळके, प्रकाश शालिग्राम सोनार, राम श्रीधर काकडे, श्रीकृष्ण दामाजी राऊत, गजेंद्र पंजाबराव पाथरे यांच्यासह 15 ते 20 शेतकरी उपस्थित होते. आता या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणा काय भूमिका घेते आणि शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे. लक्ष्मणराव मल्ले, मी कठोरा साजा क्रमांक 30 इथे कोतवाल पदावर रुजू आहे. मला माझे सर जे गावंडे सर आहे तलाठी यांचा फोन आला व शेतकरी रामभाऊ काकडे यांचा फोन आला का बा तिथं जा आणि जे काय स्थिती आहे ते समजून पाहून पुढील कामाची काय स्थगिती आहे कागदपत्र आहे ते पाहून त्यांना सांग निवारण करावं. काय इथे चित्र आहे? काम थांबवायला सांगितलं का? ते म्हणता का आमच्याजवळ स्टे ऑर्डर तुम्ही वाचा, त्यामध्ये काय लिहिलं आहे. म्हटलं ठीक आहे वाचतो. तहसीलदारात एसटी असून SDOचा एसटी असून काम सुरू आहे, तुम्ही बंद केलं नाही, थांबले का ते? नाही काम चालूच आहे, थांबलं नाही काम अजूनही. या घटनेने पुन्हा एकदा भूमाफिया आणि बिल्डर लॉबीच्या मनमानी कारभारावर प्रकाश टाकला आहे. प्रशासकीय आदेशांची सर्रास पायमल्ली केली जात असतानाही संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई का केली नाही हा प्रश्न उपस्थित होतो आहे.